नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि अखेर प्रियाच्या पापाचा अंत करून प्रियाला आता रंगेहात पकडण्याचा निश्चय करता आता सायली जेव्हा आता प्रियाच्या रूममध्ये तिचा मोबाईल ठेवते आणि प्रियाच्या रूममध्ये मोबाईल ठेवून प्रियाचे बोलणे आणि प्रियाचा व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होऊन सायली जेव्हा आता तो व्हिडिओ बघते त्यावेळेस आता सायली आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकून प्रतिमाला वेडे बनवण्याचे भयानक सत्य आता अर्जुन आणि सायली समोर येऊन ज्या वेळेस आता अश्विन आणि प्रिया मांडव परतनेला हे किल्लेदारांच्या घरी जाणार असतात आणि त्याच वेळेस आता पुन्हा प्रतिमाला त्या वेडे बनवणाऱ्या घातक गोळ्या देण्याचा प्रियाचा डाव असतो। तो सगळा डाव व्हिडिओमधून सायलीच्या कसा समोर येतो आणि तो डाव आता समोर येताच आता हा रविराज हा बाहेर गावी जाणार असल्यामुळे जेव्हा आता प्रतिमा आणि सुमन हे अश्विन आणि प्रियाला मांडव परतनीसाठी बोलावतात त्याच वेळेस आता इकडे सायली तिच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ आता रविराजला कसा पाठवते आणि रविराजला तो व्हिडिओ मिळताच आता प्रियाचे भयानक कट कारस्थान समोर येऊन रविराज हा पुन्हा कसा माघारी येतो आणि रविराज हा माघारी येऊन भयानक सत्य प्रियाचे आता कसे रविराज समोर येते आणि प्रियाच्या पापाचे भांडे फुटून आता रविराज समोर खरी प्रिया येऊन प्रियाचा खरा चेहरा समोर येताच रविराज आता प्रियाची धुलाई करत प्रियाला कशी आता कायमची हकालपट्टी करून प्रियाची कुत्र्यासारखी धुलाई करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। आणि सायलीने पाठवलेल्या एकाच व्हिडिओने प्रियाचे पितळ उघडे पडून प्रियाचा पर्दाफाश आता कसा सायली करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलेले आहे की आता प्रिया ही महिपतच्या घरी गेल्यामुळे इकडे आता पूर्णाजीला प्रियाने सांगितल्याप्रमाणे काही शिरा मिळालेला नसतो। कल्पना पूर्णाजी प्रिया येण्याची वाट बघत असतात आणि पूर्णाजीसुद्धा आता हट्टाला पेटून बसलेली असते की काही जरी झालं ना तरी आता मी प्रियाच्या हातचा शिरा खाणार, जोपर्यंत प्रियाच्या हातचा शिरा माझ्या ताटात पडत नाही तोपर्यंत मी जेवणार देखील नाही असे आता पूर्णाजीने सांगितलेले असते। इकडे आता पूर्णाजी उपाशी असल्याचे बघून पटकन आता सायली आणि विमल किचनमध्ये येतात। किचनमध्ये आल्यानंतर आता साजूक तुपातला गोड शिरा सायलीने तिच्या हाताने आता पूर्णाजीसाठी बनवलेला असतो। त्यानंतर आता तो शिरा बनून झाल्यानंतर सायली आता तो शिरा घेऊन पूर्णाजीकडे जाऊ लागते। पण त्याच वेळेस आता प्रिया ही पुन्हा सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि प्रिया आता शिरा घेऊन जाताना सायलीला बघते। पटकन प्रिया आता सायलीला थांबवते आणि म्हणते, कुठे चाललीस ग सायली? सायली म्हणते की त्याचं काय आहे प्रिया, तुला शिरा बनवायला सांगितला होता पण तू तर काही बनवला नाही आणि त्यामुळे आत्तापर्यंत पूर्णाजी उपाशीच आहे। तेव्हा मी हा शिरा बनवून पूर्णाजीला घेऊन चालली। ते ऐकून आता प्रियाला धक्का बसतो। प्रिया म्हणते की ह्या शिरा ना मीच पूर्णाजीला देणार आणि हा शिरा फक्त मीच पूर्णाजीला खाऊ घालणार, कळलं का तुला सायली? दे तो शिरा इकडे, असे म्हणत आता प्रिया पटकन सायलीच्या हातातील त्या शिऱ्याचे ताट आपल्या हातात घेते आणि आता त्यानंतर मोठ्या प्रेमाने नाटक करत प्रिया ही पूर्णाजीकडे येते। प्रियाला बघताच आता कल्पना आणि पूर्णाजी खूप खुश होतात। हसतच नाटक करत प्रिया म्हणते, हे बघ पूर्णाजी, अगं मी तुझ्यासाठी शिरा बनवलाय आणि घेऊनच आले। पण कल्पना म्हणते की प्रिया, अगं तू कुठे गेली होतीस ग? प्रिया म्हणते की हे काय, मी शिरा बनवत होतेच पण तेव्हा मला ना आईची आठवण आली आणि आईची आठवण आली तर मी विचार केला की आईकडे जाऊन यावं, आईला शिऱ्याची सगळी रेसिपीसुद्धा विचारून घ्यावी, कारण आईच्या हातचा शिरा ना पूर्णाजीला खूप आवडतो। म्हणून मी शिरा अर्धवट सोडून तसेच आईकडे गेले, आईला तिथे भेटले, आईच्या हातून शिरा कसा बनवायचा याची सगळी रेसिपी माहिती करून घेतली आणि त्यानंतर मग मी पुन्हा येऊन शिराच बनवत होते आणि मग तशीच तुम्हाला शिरा घेऊन आले। पूर्णाजी आता प्रियाचे बोलणे ऐकून खूप खुश झालेली असते।
पूर्णाची कल्पनाला म्हणते की बघितलं का माझी नात सून, आणि खरंच माझ्यासाठी तिने शिरा बनवला, उगाच मी उपाशी नाही राहिले. आण प्रिया इकडे शिरा असे म्हणत आता पूर्णाजी त्या शिऱ्याचा एक घास खाते. पण तो घास खाता क्षणी आता पूर्णाजीला त्या शिऱ्याची चव ही सायलीच्या हाताची चव असल्यासारखी वाटते. संशय येऊन आता पूर्णाजी म्हणते, प्रिया अगं हा शिरा तूच बनवलास का गं? प्रिया आता विचार करते, डचकते, घाबरते. 2-3 वेळा पूर्णाजी विचारते तेव्हा प्रिया म्हणते की असं काय करतेस पूर्णाजी, तुला आईच्या हातचा शिरा आवडतो ना, ते मला माहिती, म्हणून मी आईकडे जाऊन हा शिरा बनवलाय खरा, पण या शिऱ्याला आईच्या हातची चव आहे. बरोबर ओळखले ना पूर्णाजी. पूर्णाजी आता खुश होते आणि तो शिरा खाते. सायली आता दरवाजातून ते सगळं बघत असते आणि आता ते होता क्षणीच प्रिया किती खोटं बोलते हे आता सायलीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. दुसऱ्या दिवशी आता नेहमीप्रमाणे सगळेजण ब्रेकफास्ट करायला तिथे जमलेले असतात. पूर्णाजी, प्रिया, अश्विन सगळेजण कल्पनासोबत बसलेले असतात. तेवढ्यात आता प्रियाचा मोबाईल वाजू लागतो. कल्पनाची सहजच तिकडे लक्ष जाते. कल्पना म्हणते, हे काय? अगं प्रिया, तुझा फोन वाजतोय किती वेळचा, तुझं लक्ष नाही का? प्रियाने तो फोन बघितलेला असतो. सुमनचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते की करेल ना मी, आता नाश्ता करते ना, बोलेल मी नंतर. कल्पना म्हणते की असं काय करतेस प्रिया, अगं घे ना फोन, बोल आमच्या समोर. आणि नाविलाजाने आता प्रियाला फोन घ्यावा लागतो. इकडे आता लगेच सुमन म्हणते की प्रिया अगं किती दिवस झाले तू आम्हाला भेटली देखील नाही. ते ऐकताच आता कल्पना डचकते, कारण मोबाईल आता हा स्पीकरवर असतो. आणि सुमन म्हणते की किती दिवसापासून तू आलीच नाही प्रिया. आता प्रियासुद्धा घाबरते. प्रिया म्हणते की असं काय करते सुमन काकी, अगं काल तर मी येऊन गेले. आणि ते ऐकताच आता सुमनला धक्का बसतो. प्रतिमासुद्धा ते ऐकत असते. आणि आता सुमन म्हणते की काल कधी आलीस होती तू प्रिया? अश्विन, कल्पना संशयाच्या नजरेने प्रियाकडे बघू लागतात. हसतच आता प्रिया म्हणते की असं काय करते सुमन काकी? तर सुमन म्हणते बरोबर मी मैत्रिणीकडे गेले होते त्यावेळेस आली असणार तू प्रिया. आणि लगेच आता प्रिया म्हणते की मग अशी कशी विसरतेस ग तू? आणि मी आले, आईला भेटले, आईबरोबर बोलले, गप्पा मारल्या, आईच्या हाताने शिऱ्याची रेसिपीसुद्धा समजावून घेतली. आणि ते ऐकताच आता प्रतिमाला धक्का बसतो. प्रतिमा म्हणते काय बोलतेस प्रिया, तू कधी आली होतीस आणि मी तुला कधी शिऱ्याची रेसिपी सांगितली? आता कल्पनाला तर पुन्हा मोठा आघात होऊन धक्का बसतो. आणि आता सगळेजण पुन्हा प्रियाकडे बघू लागतात. तर प्रिया म्हणते की अशी काय करतेस आई? अगं तू एवढ्या लवकर विसरलीस काय? गोळ्या घेतेस ना तू बरोबर? आणि मी एवढी आले होते तुला भेटले, तुझ्यासोबत बोलले, शिऱ्याची रेसिपी समजावली आणि तुझ्या काहीच लक्षात नाही. तर आता प्रतिमा टचकते आणि म्हणते काय बोलतेस प्रिया? तर आता लगेचच प्रिया म्हणते की आई तुला खरंच आता डॉक्टर आणि उपचाराची गरज आहे मला वाटतंय, गोळ्या घेतेस का तू? आता सुमनला सुद्धा धक्का बसलेला असतो. प्रतिमा म्हणते प्रिया अगं सुमन मैत्रिणीच्या घरी गेली होती, त्यानंतर तिने भाजी मंडईतून भाजीसुद्धा आणली आणि मी यांचे कपडे इस्त्रीसुद्धा करून दिले, यांना नाश्तासुद्धा दिला, सगळं मला आठवतं आहे आणि तुझं का नाही आठवत? प्रिया म्हणते म्हणजे आई छोट्या छोट्या गोष्टी तर तुला आठवतात, पण मोठ्या गोष्टी तू विसरलीस. नक्की आता हा मोठा आजार आहे आणि तो आता बळावलाय वाटतं. आणि आता प्रतिमा खूप घाबरते. इकडे सायली ते ऐकत असते. पटकन सायली आता प्रियाच्या हातातून मोबाईल घेते आणि सुमनला म्हणते हे बघा सुमन काकू, तुम्ही शांत व्हा आणि आईला अगोदर शांत करा, एवढं काही मोठं नाही आहे आणि महत्त्वाचं नाही आहे. सुमन घाबरलेली असते. सुमन म्हणते ठीक, आणि सुमन फोन ठेवते. इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते. सायली म्हणते की हे काय? प्रिया खरंच आता प्रतिमा आत्याच्या घरी गेली असेल का? आणि प्रतिमा आत्या एवढं कसं विसरू शकतील? प्रतिमा आत्याने सुमन काकू कुठे कुठे गेल्या, काय काय केलं ते तर सगळं सांगितलं. म्हणजे नक्कीच प्रिया ही आता खोटं सांगून जर दुसरीकडे गेली असेल आणि तिकडे दीपाली देशमुख आणि महिपतने नवीन वकील आणली त्याकडे तर ती गेली नसेल आणि महिपत आणि प्रियाचा दुसरा तर काही डाव नसेल, असा विचार आता सायलीच्या मनात आलेला असतो. आणि आता
प्रिया ही प्रतिमा आत्याच्या घरी गेली होती की नाही, प्रियाचं काय काय कटकारस्थान आहे, प्रिया कुठे गेली होती, प्रियाचा काय काय डाव चालू आहे, हे सगळं बघण्यासाठी आता सायलीला भूतकाळातील ती मोबाईलची गोष्ट आठवते. प्रियाने जसा रेकॉर्डिंगसाठी अर्जुनच्या बेडरूममध्ये मोबाईल ठेवला होता आणि आपण पकडला होता, तोच प्लान आता सायली दुसऱ्यांदा करते आणि काहीतरी कामाचे निमित्त काढून सायली आता प्रियाच्या बेडरूममध्ये जाते आणि तिचा मोबाईल आता त्या फाईलच्या पाठीमागे ठेवते. तेवढ्यात दरवाजा उघडून प्रिया तिथे येते आणि म्हणते, सायली कशाला आली होतीस? सायली म्हणते, का गं असं काय करते? आता एवढ्या प्रेमाने मी शिरा बनवला आहे पूर्णाजीसाठी, तू तर त्यांना खायला दिला, तुला नको का गं खायला द्यायला? तर आता प्रिया खुश होती आणि म्हणते, सायली माझ्यासाठी चक्क तू शिरा बनवून आणलास, पूर्णाजीला आवडला म्हणल्यावर मला आवडेलच, आणि दे इकडे आणि जा तू इथून असे म्हणत आता प्रिया ती शिऱ्याची प्लेट घेते. सायली पटकन तेथून निघून बाहेर जाते. इकडे आता शिरा खाऊन प्रिया खूप खुश झालेली असते. प्रिया म्हणते की बघितलं का, एका दगडात मी किती पक्षी मारले. आणि सायलीने बनवलेला शिरा पूर्णाजीला खायला दिला. पूर्णाजीकडून पुन्हा कौतुक करून घेतले आणि पूर्णाजीने मला पैसे देऊन बक्षीसही दिले. आणि असाच मी या सायलीचा वापर करत राहणार. आणि तेवढ्यात आता प्रियाला आठवतं की पण ही प्रतिमा, वेडी प्रतिमाना ही फोन करून नक्कीच काहीतरी गोंधळ घालते आणि पूर्णाजी आणि कल्पनासमोर सत्य काहीतरी बोलतेच आणि उगाच संशय वाढीला लावते. या ना आता मूर्ख प्रतिमाचं काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, असा विचार आता प्रियाने केलेला असतो. पटकन आता इकडे प्रिया नागराजला फोन लावते आणि म्हणते की तुमची ती मूर्ख प्रतिमा आहे ना, तिच्या गोळ्या संपल्या का एकदा चेक करा, कारण मूर्खासारखी इकडे सुभेदारांच्या घरी फोन करून मला काही ना काही गैरसमज निर्माण करून संशयात पाडते. तेव्हा रविराज म्हणतो, काय झालं? तर घडलेली हकीकत सगळे आता प्रिया रविराजला सांगते. आणि आता प्रिया म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, लवकरच मी तुमच्या घरी येणार आहे, त्या किल्लेदाराच्या घरी येणार आणि त्या प्रतिमाला ना एकाच वेळेस आता 2 बॉक्स गोळ्याचे तुमच्याकडे आणून देते. म्हणजे ना दररोज तिने 2-2 गोळ्या घेतल्या ना, लवकरच ती ढगाचा रस्ता धरील, वेडी होईल ती वेडी. आणि असा आता प्रियाने फोनवर नागराजला सल्ला दिलेला असतो आणि सगळे ते प्रियाचे बोलणे आता त्या फोनमध्ये रेकॉर्ड होत असते. इकडे आता सुमन त्याच वेळेस आता प्रियाला कॉल करते आणि आता सुमनने प्रियाला कॉल करताच लगेच आता प्रिया संशयाने तिचा फोन उचलते आणि म्हणते, काय झालं सुमन काकू? तेव्हा आता सुमन म्हणते की हे बघ, रविराज भाऊजी ना 2 दिवस बाहेर जाणार आहेत आणि लग्न झाल्यानंतर एकदाही तू घरी आली नाही आणि आम्हाला तुला मानही देता आले नाही. तेव्हा आता आम्हाला असं वाटतंय की जावई बापू आणि तू मांडव परतनीला आमच्या घरी या. रविराज भाऊजी इथे नसतील तेव्हा आम्हाला तुमची मांडव परतनी करायची. ती ऐकून आता प्रिया खुश होते आणि म्हणते की सुमन काकी मी नक्की येते. आणि आता प्रिया फोन ठेवते. पुन्हा नागराजला फोन करून सांगते की नागराज काका तयार रहा, मी गोळ्या घेऊन मांडव परतनीला तुमच्या घरी येते. आणि त्यावेळेस आता त्या प्रतिमाला ना कसा वेड्याचा झटका देते ना, ती तुम्ही बघतच राहा. नागराज खुश होतो आणि आता प्रिया फोन ठेवते. त्यानंतर आता प्रिया ही दुसऱ्या दिवशी बाहेर जाताच आता सायलीने पुन्हा तिचा मोबाईल आता प्रियाच्या बेडरूममधून आणलेला असतो. सायली आता तो मोबाईल घेऊन आता बेडरूममध्ये येताच तो व्हिडिओ आणि प्रियाचे ते सगळे बोलणे आता रेकॉर्ड करून ठेवलेल्या त्या मोबाईलमध्ये आलेले असते. आणि अखेर प्रियाचे ते कट कारस्थान आता सायलीसमोर येते. सायलीला आता मोठा धक्का बसलेला असतो. सायली अर्जुनला आता तो व्हिडिओ दाखवते. अर्जुनला सुद्धा आता मोठा धक्का बसतो आणि चक्क आपल्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियाचा खरा चेहरा आता सायली आणि अर्जुन समोर आलेला असतो. अर्जुन म्हणतो की बघितलं का, प्रतिमा आत्याला अजून वेडे बनवणारी प्रिया, आणि ही मला वाटतंय की आता तन्वी नाहीच आहे आणि ही प्रतिमा आत्याला वेडे बनवून तिला मारण्याचा चक्क डाव आखते.
आणि आता काही जरी झालं ना, प्रियाचं हे पितळ उघडं पाडायचंच असे म्हणत आता रविराज हा 2 दिवस बाहेरगावी जाणार आणि प्रिया अश्विनला घेऊन त्या किल्लेदाराच्या घरी जाणार हे आता अर्जुन सायलीला समजलेलं असतं. सायली म्हणते की आपण एक काम करूयात का, रविराज सरांना ना हा व्हिडिओ पाठवून देऊयात का, म्हणजे ते जाणार नाहीत आणि प्रियाचा खरा चेहरा रविराज सरांसमोरच येईल. अर्जुन म्हणतो की एकदम बेस्ट कल्पना आहे सायली. पटकन आता सायली तिच्या मोबाईलमधील आता व्हिडिओ रविराजला पाठवते आणि आता त्यामध्ये रविराजला व्हिडिओ पाठवतात. आता रविराजसमोर सत्य आलेले असते आणि आपल्याला अंधारात ठेवून आता इकडे प्रतिमा सुमनने मांडव परतनीचा प्लान केला. आपण 2 दिवस बाहेर जाणार हे समजून प्रियाला त्या घरी आणणार आहेत आणि या प्रियाने तिकडे काय डाव रचला. एकाच वेळी 2 भयानक घटना रविराज समोर येऊन रविराजला मोठा शॉक बसलेला असतो. ताबडतोब आता रविराज हा भयानक डाव रचतो आणि सगळ्यांना अंधारात ठेवून रविराज आता जाण्याची तयारी करतो आणि रविराज आता निघून जाण्याचे नाटक देखील करतो. ठरल्याप्रमाणे अश्विन आणि प्रिया आता ही सुमन आणि प्रतिमाच्या घरी येतात. इकडे मात्र रविराज मुळात गेलेलाच नसतो. रविराज हा बरोबर आता प्रतिमाच्या बेडरूममध्ये लपून बसलेला असतो, कारण त्याला माहीत असतं की प्रिया हे जे काही करणार, गोळ्या स्वरूपात जे काही करणार ते प्रतिमाच्याच रूममध्ये करणार. आणि त्याच वेळेस आता इकडे मांडव परतनीचा सगळा कार्यक्रम होता क्षणी इकडे प्रिया ही गप्पा मारायला प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि म्हणते, आई अगं तू गोळ्या व्यवस्थित घेते ना, तू सारखी सारखी विसरतेस. त्या दिवशीसुद्धा मी आले होते आणि तू काय बोलून गेलीस. मला वाटतंय की तुझा गोळ्याचा डोस कमी झाला किंवा तू घेत नाही. प्रतिमा म्हणते की असं काय करतेस प्रिया, मी तर सगळे औषधं वेळेवर घेते. आणि रविराजसुद्धा बघतात तर लगेच त्या 2 बाटल्या आता प्रिया बाहेर काढते आणि म्हणते की आई हे बघ, या 2 बाटल्या आहेत. डॉक्टरने या गोळ्या घ्यायच्या सांगितल्यात आणि दररोज सकाळी 1 आणि संध्याकाळी 2 अशा गोळ्या घ्यायच्यात. याने तुला लवकर फरक वाटेल. प्रतिमा म्हणते ठीक आहे आणि लगेच आता त्या दोन्हीही बाटल्या प्रतिमा आपल्याकडे घेते आणि त्या ड्रॉवरमध्ये ठेवते. प्रिया म्हणते की आई न चुकता घे बरं का, लवकर मला तुला बरी होताना बघायचं आहे. आणि प्रतिमा म्हणते ठीक आहे. आणि त्याच वेळेस आता रविराज समोर सत्य आलेलं असतं आणि आता इकडे प्रिया म्हणते की आता जाऊ का, आणि आता प्रिया अश्विनसोबत निघते. रविराज आता पटकन त्या ड्रॉवरमधील त्या दोन्हीही बाटल्या बघतो आणि आता रविराज हा त्या बाटल्या बघताच रविराजला धक्का बसलेला असतो आणि चक्क डिप्रेशनमध्ये जाऊन डोक्यावरती आघात होऊन मानसिक संतुलन बिघडवणाऱ्या त्या गोळ्या बघून आता रविराजला धक्का बसलेला असतो आणि प्रियाचा खरा चेहरा आता रविराज समोर आलेला असतो. आणि आता रागाने लालबुंद झालेला रविराज हा प्रियाकडे बघतो आणि त्याच वेळेस आता ही मुलगी आहे की वैरीण याचा विचार आता रविराजच्या डोक्यात येतो. जी मुलगी आपल्या आईला वेडे बनवून मारण्याचा प्रयत्न करू राहिली ती खरंच आता तिच्या आईची मुलगी आहे की दुसरी, हे आता रविराजला कळायला मार्ग नसते आणि रविराजला प्रियाचा संशय आलेला असतो. आणि सायलीच्या एका त्या व्हिडिओनी रविराज समोर प्रियाचा खरा चेहरा येऊन प्रियाचे खरे सत्य आणि प्रियाचे भांडे फुटून प्रियाची भयानक खेळी आता रविराज समोर आलेली असते. आता त्याच वेळेस आता रविराज हा आता ते भयानक सत्य समोर आणून प्रियाचा कपाळमोक्ष करतो. कुत्र्यासारखी प्रियाची धुलाई करून प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता रविराज समोर येऊन रविराज हा आता प्रियाला काय शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.